सर्व गावातील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, आपल्या इतर सर्व विभागाचे अधिकारी, इथे पंचायत समिती, कृषी विभाग, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग असे वेगवेगळे विभागाचे आलेले सर्व कर्मचारी वृंद, आमचे ग्राम महसूल अधिकारी, तसेच कोतवाल आणि पोलीस पाटील या सर्वांचे मी कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर या कार्यक्रमाचा उल्लेख करताना मला आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आणि लोकप्रिय आमदार आणि राज्यमंत्री महोदय श्री योगेश कदम साहेब यांचे धन्यवाद मानायचे वाटतात की या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करताना कोणत्या प्रकारे हा कार्यक्रम राबवायचा याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या. आणि आपले राज्यमंत्री महोदय स्वतः या कार्यक्रमाचे किंवा स्वतः या अभियानाचे सहअध्यक्ष देखील आहेत. आणि आपल्या तालुक्यातील हा 4था कार्यक्रम आपण आज इथे आयोजित केलेला आहे. यापूर्वी आपण मन्नगड सर्कलसाठी कुंबळे गावामध्ये, माप्रळ सर्कलसाठी शेनाळे गावामध्ये, तर देवारे सर्कलसाठी आपण मागील आठवड्यामध्ये देवारे येथे कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या अभियानामधील 4था कार्यक्रम आपण आज वेशवी या गावामध्ये घेत आहोत. यानंतर आपला 5वा कार्यक्रम मे महिन्यामध्ये मन्नगड नगरपंचायत क्षेत्रासाठी मन्नगड येथील तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असणार आहे. त्याचे ठिकाण आणि वेळ तुम्हाला लवकरच कळवली जाईल. आज इथे आपण महसूल विभागातील जे काही विविध योजना असतील किंवा विविध जे कागदपत्रे, प्रशस्तीपत्र किंवा काही लाभ असतील त्यांचे सर्वांचे टेबल्स आपण इथे आयोजित केलेले आहेत. कित्येक वेळी तुम्हाला आता इथून मन्नगड तहसील कार्यालयामध्ये जाणं कधी शक्य होत नाही, तर तुम्हाला ज्या महसूल विभागाच्या योजना असतील त्यांची तुमच्यापर्यंत माहिती देण्यासाठी किंवा त्यांचा लाभ मिळवण्यासाठी आम्ही इथे शासकीय विभागांना किंवा त्यांच्या टेबल्सला आम्ही इथं आज त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. त्यामुळे आमची अशी विनंती की तुम्हाला ज्या ज्या आमच्या योजना असतील त्यांची माहिती हवी असेल किंवा तुम्हाला त्याचे लाभ घ्यायचे असेल तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून आज इथे लाभ घेऊ शकता. जर काही कारणानिमित्त तुम्हाला आज लाभ मिळाला नाही तर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करा, तर लवकरच काही गोष्टींसाठी काही 2-3 रिपोर्टची आवश्यकता असते किंवा काही ऑनलाईन सिस्टीममध्ये एंट्री करायला लागते आणि कदाचित इथे काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे जर आज झालं नाही तर तुम्हाला 1-2-3 दिवसामध्ये त्याचे लाभ मिळतील. तुम्ही सर्व तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करून घ्या आणि तुम्हाला पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही त्याचे लाभ वितरित करू. आपल्या महसूल विभागाव्यतिरिक्तच इतर विभागाचे देखील इथे डेस्क आहेत, जसं की पंचायत समितीचा आहे, आधारसाठी आहे, आरोग्य विभागाचे देखील इथे पलीकडच्या साईडला एक विशेष रूम करून आपण आरोग्य तपासणी देखील तिथं केली, आरोग्य तपासणीचे नियोजन देखील केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या सर्व बाकीच्या कागदपत्र किंवा योजनांचा लाभ घेताना तुमच्या आरोग्याची देखील तपासणी इथे करून घ्या. याच्यामध्ये ECG, शुगर, ब्लड प्रेशर किंवा इतर काही आजार असतील त्यांची औषधं वगैरे यांची देखील व्यवस्था तुम्हाला केलेली आहे. त्यामुळे बाकीच्या सर्व योजनांच्या लाभाव्यतिरिक्त तुम्ही आरोग्य तपासणीचा देखील जरूर लाभ घ्या. आपल्या या कॅम्पसाठी इतर विभागाचे देखील आपण डेस्क लावलेले आहेत. तसं कृषी विभागाचे देखील त्यांचे अधिकारी उपस्थित आहेत, भूमी विभागाचे उपस्थित लोक आहेत, आपले इतर विभागाचे पोलीस पाटील, कोतवाल देखील इथे सगळे शासनाचे सर्व विभाग पण एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न या शिबिरानिमित्त केलेला आहे. त्यामुळे तुम्ही या सर्व योजनांचा आणि सर्व आपल्या विभागाचा त्यांच्या योजनांचा फायदा घ्यावा अशी विनंती तुम्हाला आहे. जर काही कारणानिमित्त तुमचं काही काम झालं नसेल तर तसा अर्ज करून ठेवा आणि आमच्या ग्राम महसूल अधिकारी किंवा इथे ज्या ज्या विभागाचे अधिकारी आहेत त्यांना तो द्या आणि पुढील 2-3 दिवसामध्ये आम्ही लवकरात लवकर आपल्याला ते लाभ वितरित करण्याचा प्रयत्न करू. हे परत एकदा सर्व विभागाचे, सर्व कर्मचाऱ्यांचे आणि मुख्यतः सर्व इथल्या उपस्थित नागरिकांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू.